नमस्कार. मोफत नापीक वधूवर ग्रुप महाराष्ट्र राज्य संचालिका सौ कुंदाताई श्री नानाभाऊ सोनवणे. माझा सर्व समाज बंधूंना नमस्कार. 10 मे रोजी सुरत येथे प्रबोधन मेळावा ठेवण्यात आला होता, पण माझी तब्येत व्यवस्थित नसल्याकारणाने मी त्या मेळाव्यात हजर राहू शकले नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे. पण समाजात त्या मेळाव्यात काय झालं काय नाही हे आपल्या समाज बांधवांपर्यंत भगिनीपर्यंत पोचवायला पाहिजे, म्हणून ह्यासाठी मी एक छोटा व्हिडिओ केला आहे. बघा, त्या समाज प्रबोधनमध्ये जे कॅबिनेट मंत्री दिनेश वर्मा हे सुद्धा हजर होते. परत आपले नंदुरबारचे कार्यकर्ते हरचन आप्पा, सुरतचे अमर महाले, विपुल सेंदाणे असे बरेच कार्यकर्ते होते. महाराष्ट्रातून, गुजरातून, MP मधून बरेच कार्यकर्ते आलेले होते. शंकरराव वाहक निफाडचे ते सुद्धा हजर होते. पण ह्या मेळाव्यात काय झालं हे समाजापर्यंत पोचवायला पाहिजे, तर ते खरं समाज प्रबोधन. या मेळाव्यात खूप छानपैकी मेळावा झाला आणि ह्या मेळाव्यात पहिले प्रथम मुलामुलींच्या ज्या काही वैवाहिक समस्या आहेत त्या सादर करण्यात आल्या. खूप अडचणी येतात आता विवाहावयाच्यात मुलामुलींच्या वधूवर विवाहासंदर्भात. पहिली गोष्ट म्हणजे आता आपण मामाचं कूळ धरायचं नाही. मामाच्या कूळसाठी सर्वांनी सूट दिली की नाही धरायचं, फक्त आपलं कूळ स्वतःचं बघायचं. आणि एक प्रत्येकाला सांगावंसं वाटतं की तुम्ही भविष्य बघू नका, पहिले गुण बघितले जायचे का, मग ते विवाह कसे सक्सेस झालेले. मग आता आपण एवढे गुण बघतो, आपण छोट्या छोट्या गोष्टींकडं महाराजांकडं जातो, हा महाराज काय सांगतो, तो महाराज काय सांगतो, आपला हा गोंधळ होतो. हा गोंधळ तुम्ही करूच नका ना. आपण आपले मन जुळता का हे बघा. खरं हे गुण बघून कधीच विवाह जुळत नाही. पूर्वी गुण बघितले जायचे का, पूर्वी जन्मतारीखसुद्धा राहायची नाही. मग ते विवाह कसे सक्सेसफुल झाले, कारण त्यावेळेस तसे संस्कार दिले गेलेले मुलाला आणि मुलीलाही. यामुळे हे विवाह सक्सेसफुल झालेले आहेत. पण आपण आता इतकं बघतो की माझ्या मुलीसाठी असंच पाहिजे, पुण्यातलं स्थळ पाहिजे, नाशिकमधलंच पाहिजे, मुंबईतलंच पाहिजे. छोट्या गावात संसार करू शकत नाही का? सगळे करू शकतात. छोट्या गावात ते संसार करू शकतात. आपण नाही केला का छोट्या गावात संसार? आपण आपल्या विकास नाही केला का? 25-30 वर्षाचा मुलगा शिक्षण करतो आणि लगेच त्याचं सगळं काही होईल का पुण्यात, मुंबईत? त्यालाही थोडा कालावधी लागेल ना. तुम्ही तुमच्या मुलीला संघर्ष करण्याची शक्ती द्या. कसा संसार करायचा, कसा बारकाईने काटकसर नाही. आयतं मिळालेलं तिला काय किंमत राहणार आहे? तुम्ही तुमचा मुलीसाठी होतकरू मुलगा शोधा, चांगला निर्व्यसनी मुलगा शोधा. त्याच्या घरातील माणसं कसे, आईवडील कसे ते बघा. नुसते बायोडोटे बघायचे, हा नको, तो नको, तो नको, हा पॅकेजवाला पाहिजे. हा पॅकेजवरनं मी एकच सांगते की पॅकेज खरंच असतं का एवढं जास्त? मला तर नाही वाटत. तुम्ही थोडं तिथं जाऊन तपास करा. अशा बऱ्याच जणांची फसवणूक झालेली माझ्या कानावरही आलेली. तुम्ही पॅकेजकडं बघू नका. पुण्या मुंबईतला मुलगा पाहिजे याही अपेक्षा ठेवू नका. माझ्या मुलीला तो आनंदात कसा ठेवेल, संसारात कसा तो आनंदात ठेवेल हे बघा. त्याच्याकडनं एवढ्या अपेक्षा करू नका. एवढं सगळं पाहिजे माझ्या मुलीला. तुमची मुलगी तुम्ही शहरात देता आणि शेती व्यवसायाला शेती पाहिजे का हे विचारता. आपले कुठे एवढी शेती व्यवसाय होते पूर्वीपासून. आपला हा जो व्यावसायिकच होता माणूस. मग तुमची मुलगी शेतात जाईल का हा विचार करा. तुम्ही सगळंच का तुमच्या मुलीसाठी बघता? आज जर तुम्हाला स्वतःचा मुलगा राहिला त्याच्यासाठी तुम्ही ज्यावेळेस मुलगी बघता त्यावेळेस तुम्हाला काय असतं समस्या त्या समजतात. नुसतं समोरच्या माणसाचं बघायचं आणि सोडून द्यायचं
आणि आपल्या मुलीसाठीच सगळं हे काही बघायचं हे नका बघू. आणि या फोनवरनंही भरपूर घटस्फोट झाले. आता घटस्फोटाचे इतके प्रमाण वाढले की छोट्या छोट्या कारणावरून घटस्फोट होत आहे. मी एकाच समाजाला सांगू इच्छिते, ज्यावेळेस लग्न जमतं मुलींचं, तुमची ज्यावेळेस बैठक होते त्यावेळेस 4 लोकांना तुम्ही बोलवा आणि स्टॅम्प पेपर करा, मुलीचा बी आणि मुलाचा बी. त्या स्टॅम्प पेपरवर सगळं लिहून घ्या, मुलीकडनं काय मुलाकडनं काय, आणि दोघांच्या वधूवरांच्या सह्या, तिथं जमलेले पाहुणे मंडळी त्यांच्या सही घ्या. कारण हा घटस्फोटला आळा बसेल. बघा, मुलंवाले आता सध्या लग्न जास्त करताय, मुलीवाल्यांनी तर हात वर करून दिला आहे, आमची मुलगी आहे बघा, ही तुम्हाला करायचं आहे करा लग्न. पण प्रत्येक वराला अपेक्षा असते माझ्या मुलाचा संसार चांगला बसावा. मग तो स्वतःसाठी खर्च करून मुलाचं लग्न एवढं धामधुडक्यात करतो आणि 6 महिन्यात आणि 12 महिन्यात घटस्फोट झाल्यावर तो काय तुम्हाला 10 आणि 15 आणि लाख देणार? 7-8 लाख काय देणार तू? त्यालाच एवढे पैसे लागले राहतात लग्नासाठी. मग हा जर आपण हा जर स्टॅम्प पेपर केला त्यावेळेस सगळं लिहून घ्यायचं आणि त्या मुलीलाही आणि मुलालाही सांगायचं, तुला हे लग्न मान्य असेल तर सही कर. जर तुझं काही असणार, मुलाचं असो का मुलीचं असो, तू इथंच जाहीर कर, कारण समोरच्याची फसवणूक होणार नाही. आणि काय कोणी देणं घेणं केले, लग्न कोणी काढलं आहे, हा सुद्धा खर्च लिहायचा. कारण नुसतं मुलावाल्याला खरंच झळ बसते या घटस्फोटाची सगळ्यात जास्त. मुलींना तर मुलगा मिळून जातो, पण मुलं टांगती तलवारासारखे लटकून राहतात. हे खूप वाईट आहे या मोबाईलमुळे. तुम्ही तुमची मुलगी दिली, तुम्ही 8-10 दिवसातून करा फोन ना, तिला विचारा तिचं काय काय नाही. पण सारखा फोनही नको. तिच्या संसारात कशाला लूडबूड करायची, तिलाही समजू द्या कसं करायचं. आणि एक म्हणजे वराच्या पालकांना सांगते, आपण जर जी मुलगी आणतो त्या मुलीसाठी, ती परक्याची मुलगी आपल्या घरी येते, तिचंही तुम्ही संगोपन करणं चांगलं गरजेचं आहे. तिला आपली मुलगी समजून तिला व्यवस्थित शिकवा. काही चुकले असेल तर तिला समजवून सांगा, कारण तीही नवीन घरात येते, तिला हे नवीन घरातलं सगळं ॲडजस्टमेंट करायलाही वेळ लागतो. या समस्या आईवडिलांनी वधूच्या आणि वर पालकांनी समजून घ्यायला पाहिजे. तर हे घटस्फोटाचं प्रमाण खरंच कमी होणार. कारण घटस्फोट हा सगळ्यात वाईट आहे. आणि लग्नामध्ये खूप खर्च, मेहंदीचा वेगळा खर्च, प्रोडिंग, अशा बऱ्याच काही खर्च आहे. आणि आहेरसुद्धा, हा आहेरसुद्धा बंद करा. तुम्ही जातात ज्या लग्नाला तुम्ही 101 द्या, 201 द्या, पण त्याच्याकडनं आहेरची अपेक्षा ठेवू नका. कारण एक त्याला मदत म्हणून, त्याच्या लग्नामध्ये आपण मदत सहकार्य, आपला खारीचा वाटा म्हणून आपण देतो त्याला. मग का त्याच्याकडनं अपेक्षा करायची? आहेरच पाहिजे. या आहेरसुद्धा पद्धत बंद करा. आता बऱ्याच नंदुरबार जिल्ह्यात आहेर पद्धत बंद होते. पारावरचं थाट, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत मानपानाच्या, त्या सगळ्या बंद झाल्या. पण हे आहेर पद्धत खरंच बंद करा. व्यापाऱ्यांचा फायदा होतो. तोच एवढा खर्च करतो लग्नामध्ये आणि परत तो आहेरचा खर्च वधूवर पारकाला खूप हे असतो. आणि त्या लग्नामध्ये त्याला आनंदही घेता येत नाही. काही नातेवाईकांना त्या आहेरमध्येच राहतात, याला दिला का त्याला दिला का, नाही हा राहून गेला का तो राहून गेला का. म्हणजे जो आनंद आहे तो त्याच्या मुलीच्या लग्नात घेऊ शकत नाही. मग ही आहेर पद्धत बंद करा. घेणं देणंही बंद करा. तुम्हाला घ्यायचं तर सहकुशीने द्या, पण आहेर म्हणून अपेक्षा ठेवू नका. ह्या आहेरच्या पद्धती बंद करा. जेवणामध्येही ठराविक पदार्थ ठेवा, तर जेणेकरून त्या समोरच्या दुसरीकडे लग्न होतो त्याच्या लग्नात इतके पदार्थ होते मी बी इतके ठेवू. ही स्पर्धा खूप झाली लग्नांमध्ये. या स्पर्धासुद्धा तुम्ही बंद करा. कारण हा खर्च खूप होतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलीसाठी काही दागिने घ्या, त्याच्यासाठी चांगलं नावावर काही कुठं पैसे मुलीच्या नावावर ठेवा. आणि जर शिक्षण असेल त्या शिक्षणासाठी खर्च करा. आता 25 ते 30 वर्ष वयाच्या मुलींचे लग्न होतात. पुढं प्रेग्नेन्सीला खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे, मूलबाळसुद्धा होणार नाही. मग तुम्ही तुमच्या मुलीला शिकवा ना. नंतर तुम्ही तिथं लग्न जमवताना बोली करून घ्या, माझी मुलगी शिकेन.
किंवा शिकवा तुम्ही माझ्या मुलीला, पण तिचं 20मध्येच तुम्ही बघण्यास सुरुवात करा. कारण आपण बघतोय समाजामध्ये खूप वाईट गोष्ट घडत आहे. मुली वेगळं पाऊल उचलत आहे, दुसऱ्या समाजात लग्न करत आहेत, मुलं म्हणा मुली म्हणा. हा मिश्र समाज होईल आपला, हे मान्य होईल का आपल्याला? मग तुम्ही आपल्या मुलीचं वयातच लग्न करा ना. आणि व्यावसायिक मुलगा का वाईट असतो का? दुकानदार व्यावसायिक तोही खूप छान कमवतो. मी बऱ्याच मोठ्या मोठ्या सिटीमध्ये गेली, छोट्या सिटीमध्ये. आज त्यांचे घरं बघावं तर आपण नोकरीवाल्यालाही काय करता, एवढे घरं मोठमोठे आहे त्यांच्या घरात सगळ्या सुखसोयी. परत अजून ते सांगता त्यांची जर इच्छा असेल मुलीवाल्यांची मुलगी शिकवायची, आम्ही शिकवू मुलीला, असे सुद्धा आहेत पालक. मग तुम्ही तुमच्या मुलीसाठी नुसतं बायोडाटा बघून हे नका करू, तिथं प्रत्यक्ष भेट द्या, तिथं जा. तुमचं थोडंसं भाडं खर्च होईल, एवढंच होईल ना, पण तुमच्या मुलीचं भविष्य चांगलं होईल, पुढं उज्ज्वल होईल. तुम्ही स्वतः जा, बघा, पारखा, आईवडिलांना पारखा, चांगल्या ठिकाणी आपली मुलगी द्या. मुलीसाठी तुम्ही आपली एकच मुलगी असते, मी हे मान्य करते, 1 किंवा 2 तुम्ही चांगलंच बघा, पण इतक्याही अपेक्षा ठेवू नका की तिचं वय निघून जाईल आणि मग ती वेगळं पाऊल उचलेल, यापर्यंत आपण जाऊ नका. आणि मुलांनाही सांगते मी, आपण आणलेली जी पत्नी असते तिलाही तुम्ही आनंदी सुखरूप ठेवा. हे घटस्फोट होणार नाही. या बऱ्याच काही गोष्टी आहे, या बऱ्याच गोष्टी समाजामध्ये त्या प्रबोधनमध्ये झाल्या. बऱ्याच जणांनी छानपैकी मस्त समाज प्रबोधन केलं आणि त्या अटी मान्य झाल्या. मामाचं कुळ आता खरंच बघू नका, जास्त अपेक्षा ठेवू नका, वयात लग्न करा मुलीचं, एवढंच मी सांगते. काही माझ्याकडनं चुकीने सांगितलं गेलं असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागते, पण मला समाजापर्यंत पोचवायचं आहे, एवढंच माझं प्रयत्न आहे. बस मी एवढंच सांगू इच्छिते. सौ कुंदाताई श्री नानाभाऊ सोनवणे, मोफत नाभिक वधूगृह संचालिका, महाराष्ट्र संचालिका.